सत्यशोधक शिवक्रांती टीव्ही न्यूज। ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या, लेख, काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन, लेख, नोकरी विषयक बातम्या, वाढदिवस, रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंद्यांचं उद्घाटन, यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा। आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील। शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01। क्रांती करायची असो की प्रतिक्रांती, समाजात ध्रुवीकरण अनिवार्य असतं। वर्गीय समाजात वर्गीय ध्रुवीकरण व जातीय समाजात जातीय ध्रुवीकरण। वर्गीय समाजात भांडवलदार हा शोषित गरीब वर्गाचा हितकर्ता वा मसीहा म्हणून पुढे येतो। जमीनदारांच्या सरंजामशाहीत कुळ शेतकरी शेतमजूर म्हणून त्यांचे जे क्रूरपणे शोषण होते व अनन्वित अत्याचार होतात त्यातून त्यांची सुटका करण्याचं काम भांडवलदार कारखानदार वर्ग करीत असतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांना आवाहन केले की खेडी सोडा, शहराकडे चला। गावाकडचा शेतातील पशुतुल्य व असह्य सरंजामी गुलामगिरीपेक्षा शहरातल्या कारखान्यातील लोकशाहीवादी भांडवली गुलामगिरी सुसह्य वाटणे स्वाभाविकच असते। भांडवलशाहीच्या या प्राथमिक टप्प्यात भांडवलदार कारखानदार पुरोगामी लोकशाहीवादी व मानवतावादी रूपात असतो, परंतु जसजसा भांडवलशाहीचा विकास होत जातो तसतशी भांडवलशाहीतील जीवघेणी स्पर्धा, नफेखोरी वाढत जाते व कामगारांचे असह्य असे तीव्र शोषण वाढत जाते। मित्र वाटणारा कारखानदार शत्रू वाटायला लागतो। कामगार विरोधी भांडवलदार हे ध्रुवीकरण जन्माला येते। या वर्गीय संघर्षातून पुढे साम्यवादी मार्क्सवादी क्रांती होते व समाज आणखी एका पुढच्या विकासाच्या टप्प्यावर पोहोचतो। ओबीसी विरुद्ध मराठा या जातीय संघर्षात मराठा सुरुवातीला पुरोगामी सत्यशोधक फुलेवादी मुखवटा घालूनच पुढे आला। 1930 साली मराठ्यांनी हा पुरोगामी मुखवटा का परिधान केला याची सविस्तर चर्चा मी माझ्या अनेक लेखांमध्ये व पुरस्कारांमध्ये केलेली आहे। ज्या वाचकांना अधिक जाणून घ्यायचं असेल त्यांनी माझी किमान 2 पुस्तके वाचली पाहिजेत। 1925 ते 1930चा काळ तत्कालीन राजकीय लढाईत ब्राह्मणांच्या विरोधात मराठे जिंकू शकत नव्हते, कारण टिळकांच्या नेतृत्वाखाली बऱ्याच ब्राह्मणांनी स्वातंत्र्य चळवळीत घुसखोरी केली होती। त्यामुळे टिळक हे देशाचे ताकदवान नेते बनलेले होते। देशाचे नेते बनलेल्या टिळकांसमोर राज्यातील एक जातीय क्षुल्लक मराठा नेत्यांची डाळ कशी शिजणार असे ब्लीममध्ये येऊन कुणबटांना काय नांगर हाकायचा आहे का असा प्रश्न विचारत बाळ टिळकांनी डरकाळी फोडली आणि मराठ्यांची घाबरगुंडी उडाली। आपल्या स्वतःच्या मराठा जातीचं राजकीय अस्तित्व निर्माण करण्यासाठी त्यांना कुणबी, माळी, तेली या जातींची साथ हवी होती। तत्कालीन ओबीसी हा सत्यशोधक चळवळीच्या प्रभावाखाली असल्यानं तो सहजासहजी मराठ्यांशी दोस्ती करणारा नव्हता। म्हणून तत्कालीन मराठा नेते तात्यासाहेब महात्मा फुलेंच्या सत्यशोधक चळवळीत घुसले व पुरोगामी मुखवटा घेऊन ओबीसी जातींशी दोस्ती करू लागलेत। मराठ्यांच्या पुरोगामी मुखवट्याला 1930 साली ओबीसी भुलले व 1993 साली दलित फसले, तर अशा मुखवट्यांच्या बाजारात पुरोगामी जातीय ध्रुवीकरण केवळ अशक्यप्राय बनते, कारण पुरोगामी मुखवटे घालून शत्रूचा आपल्या छावणीत घुसतो। बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला आंतरजातीय विवाह जाती अंतासाठी होता, मात्र याच आंतरजातीय विवाहाचा पुरोगामी मुखवटा घालून अनेक उच्च जातीय स्त्रिया मोक्याच्या जागांवर बसलेल्या दलित अधिकारी व दलित नेत्यांच्या घरात घुसल्या आहेत आणि त्या दलित चळवळीचा सत्यानाश करीत आहेत। असा सत्यानाश मराठ्यांनी 1930 साली सत्यशोधक चळवळीचा केला। सत्यशोधक मुखवटा घालून तात्यासाहेब महात्मा फुलेंची चळवळ मराठ्यांनी संपवली। त्या बदल्यात दलालीचा मेहनतांना म्हणून महाराष्ट्राची राजकीय सत्ता मिळवली। घुसखोरी करून सत्यशोधक चळवळ वा ओबीसी चळवळ खतम करण्याची परंपरा मराठ्यांनी आजतागायत चालू ठेवली। 2014 साली महाराष्ट्रात व केंद्रात पेशवाई स्थापन झाली आणि मराठ्यांच्या या घुसखोरीला सत्ताधारी ब्राह्मणांचा आशीर्वाद मिळाला। दरम्यान एक अत्यंत दुःखद व संतापजनक घटना घडली। 2015 साली अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी गावात एका मराठा मुलीचा बलात्कार करून खून करण्यात आला। या घटनेमुळे महाराष्ट्र हादरला। दलित, आदिवासी, ओबीसी, मुस्लिम अशा सगळ्या समाज घटकातून या घटनेचा निषेध करण्यात आला, परंतु सत्ताधारी ब्राह्मण मराठ्यांच्या मनात वेगळेच षडयंत्र शिजत होते। कोणताही गंभीर गुन्हा घडल्यानंतर कोणीही सुज्ञ व्यक्ती एकच मागणी करतो, आरोपींना शिक्षा झाली पाहिजे व पीडित व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे, आणि हे काम शासन प्रशासन करीत असते। त्यामुळे एखाद दुसरा मोर्चा काढून स्थानिक प्रशासन व शासनावर दबाव आणून हे काम करून घेता येते। अर्थात कोपर्डीची पीडित मुलगी ही सत्ताधारी जातीतील असल्यानं मराठा जातीतील आमदार, खासदार, मंत्री हे काम फोनवरून प्रशासन शासनावर दबाव आणून शकले
असते व पीडित मुलीला न्याय मिळवून देऊ शकले असते. मोर्चे, धरणे वगैरेंची अजिबात गरज नव्हती. परंतु सत्ताधारी मराठा व ब्राह्मण नेत्यांनी या घटनेचा गैरफायदा घेण्याचं ठरविलं. पीडित मुलीच्या घरासमोर अचानक मराठा मेळावे भरू लागले. पीडित मुलीला न्याय देण्याची मागणी मागे पडली आणि अचानक मराठा आरक्षणाची मागणी, अॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याची मागणी पुढे आली. या दोन्ही मागण्यांचा घडलेल्या बलात्कार प्रकरणाशी काही एक संबंध नव्हता. परंतु तरी या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी सर्वप्रथम शरद पवार कोपर्डी गावात पोहोचलेत. त्यानंतर मराठा आमदार, खासदार, मंत्री यांची कोपर्डीच्या रस्त्यावर रीघ लागली. मुख्यमंत्री फडणवीस अक्षरशः धावून गेलेत व मागण्यांना पाठिंबाही दिला. दलित मुलीवरील अत्याचाराचं खैरलांजी प्रकरण दलित नेत्यांनी किती गंभीर घेतले हा संशोधनाचा विषय ठरेल. मात्र कोपर्डी प्रकरणामुळे अतिदुःखी झालेले दलित नेते कोपर्डीला भेट द्यायला अधीर झालेले होते. यात मुख्यतः नामदार रामदासजी आठवले व आणखी एक दिग्गज दलित नेते हे अग्रेसर होते. तेव्हा कोपर्डी गावातील मराठ्यांनी जाहीर फतवा काढला व दलित नेत्यांना कोपर्डी गावात प्रवेश नाकारला. दलितांची सावलीच काय, त्यांची सहानुभूती आम्हा मराठ्यांना चालणार नाही. मनुस्मृतीतील या आधुनिक श्लोकाचा निषेध एकाही मराठा विद्वानानं, एकाही मराठा नेत्यानं केला नाही. मराठा जातीतील विद्वान, बुद्धिमान, विचारवंत म्हणून मिरवणारे व दलित ओबीसींच्या स्टेजवर जाऊन भाषणे ठोकणारे हे मराठा विद्वान जातीसाठी माती खाताना स्पष्टपणे दिसत होते. दलित ओबीसी द्वेषाचा हा मराठा वणवा कोपर्डी गावातून महाराष्ट्रभर कसा पोहोचेल व मणिपूरच्या आधी फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र कसा जातीय वणव्यात उद्ध्वस्त होईल यासाठीचे बारपाई कारस्थान पेशव्यांच्या नागपुरी राजधानी शिजण्यात आलं. प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात मराठ्यांचे लाखोंचे मोर्चे काढून दलित ओबीसींमध्ये दहशत निर्माण करण्याचे ठरले. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील संपूर्ण शासन प्रशासनाची फौज व संघ, भाजपाची हाफ चड्डीतील फौज कामाला जुंपली गेली. हे निगेटिव्ह जातीय ध्रुवीकरण प्रतिक्रांतीचे मैदान ठरले. ओबीसी आरक्षण व अॅट्रॉसिटी कायदा जोपर्यंत अस्तित्वात आहे तोपर्यंत मनुस्मृती अंमलात येऊ शकत नाही हे मनुवाद्यांना पुरते ठाऊक आहे. फुले शाहू आंबेडकरांनी महत्प्रयासाने महाराष्ट्राची पुरोगामी जडणघडण तयार केली होती. ती पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याचं काम या मराठा मोर्चांकडून पेशव्यांनी करून घेतले. कुठेही काही अत्याचार झाला की अत्याचार करणारा कोण जातीचा आहे व पीडित कोणत्या जातीचा आहे हे पाहूनच जातवार निषेध पत्रके व समर्थन पत्रके निघायला लागली आहेत. होय, अत्याचारी माणसांचं समर्थन करणारी जातपत्रके यापूर्वी कधीही निघत नव्हती. ती या मराठा मोर्चांमुळे निघायला लागली. फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात एकमेकांची जात विचारणे अनैतिक मानले गेले होते. मराठा मोर्चानंतर महाराष्ट्रात उघडपणे जात विचारणे व सांगणे अभिमानास्पद वाटू लागले. नाद करायचा नाही, हम भी आये लाखो में असे जातीय उन्मादाचे स्टिकर मोटर गाड्यांवर, मोटरसायकलींवर चमकायला लागलेत. त्याची प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटू लागली. दलित ओबीसींकडून एक मराठा, लाख मराठा व आला मराठा, करा उफराटा अशी प्रत्युत्तरे मिळू लागली. ब्राह्मण मराठ्यांच्या या संयुक्त पेशवाई प्रतिक्रांतीला त्या काळात कोणी विरोध केला, कसा विरोध केला व कोणती मैदान लढाई लढावी लागली याचा तपशील आपण लेखाच्या 4थ्या पर्वात तर घेऊया. तोपर्यंत जय ज्योती.